क्वचित नसीबवान गणपती आहे सध्या ज्यांना चांगलं ऐकायला मिळतं, तसा यांचा हा नसीबवान गणपती समजा. नाही तर सगळे गणपती वैतागून गेलेले आहेत. बसवलेल्या दिवसापासून विसर्जनाची वाट पाहतात. ते वाजत गाजत आणल्या जात, डीजे लावून बरं करायचा, स्टेजवर बसवतात. अंगणात स्टेज, ब्राह्मण मंडळीच्या मंत्रघोषात प्रतिष्ठापना होते, आरती होते, प्रसाद वाटल्या जातो की लगेच गणपतीच्या पुढे कॅसेट सुरू होत. मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. रोजच गणपती म्हणतो तुम्ही डीजे लावून आणलं रा. मी नको म्हणत होतो. पुन्हा अंगणात बसवलं, बसवल्या बसवल्या पुन्हा मी दररोज विचारतो अंगणों में तुम्हारा क्या काम. म्हणून आम्हाला आवडतं ते करणं ही गोचिडी भक्ती आहे. गोचिड, गोचिडावळे मसी, गोचिड नावळी किसी. गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला गोचिड आवडत नाही. सांगत बाबा आता सगळे शेतकरी बसलेले आहे, गोचिड चांगलं माहिती आहे. गोचिडाला विचारा, ती म्हणते बाबा जगात दुष्काळ पडला असेल, आपल्याला काही देणं घेणं नाही, बिलकुल राहायचं, मनातील तेव्हा रक्त प्यायचं, आराम करायचा. कधी जाणार आहे गोचिडा. तो म्हणतो म्हैस मेली तरी मी जाणार नाही. म्हणजे गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला विचारा ती काय करू महाराज, अशा ठिकाणी चिकटलं, मलाही तोडून फेकता येत नाही, मलाही काही तोडून टाकत नाही. म्हणजे म्हशीला गोचिड आवडत नाही, गोचिडाला म्हैस आवडते. तसं आम्हाला आवडतं ते करणं ही गोचिडी भक्ती आहे. मग देवाला आवडतं ते, देवाला काय आवडतं. दिवस 4 दिवस झाले या गणपतीला नामाचा उच्चार ऐकायला मिळाला, म्हणून हा नसीबवान गणपती म्हटलं मी महाराष्ट्रातला. नाहीतर माहिती आहे तुम्हाला, सगळे माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. गणपती हा शंकर पार्वतीचा पुत्र, एवढा संकोचित देव समजू नका. आणि जर शंकर पार्वतीचा पुत्र गणपती म्हणावा तर महादेव पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन केलं. घरी गेल्यावर डोकं चालवा, मम्मीच्या आणि डॅडीच्या लग्नात पिंट्या असतो का. अरे साधं उत्तर आहे. म्हणजे तो त्याच्याही आधी आहे आणि त्याच्याही आधी असल्यामुळे ज्ञानोबा रायाला ज्ञानेश्वरीत लिहावा लागला शब्द ओम नमोची आद्या, जो सर्वाच्या आधी. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तोची गणेशो गणाधीशेश, तो सर्व गुणाचा गुणारंभ आरंभ, तो निर्गुणाचा, जो सर्वाच्या आधी आहे. गण शब्दाचा अर्थ समुदाय होतो आणि पती शब्दाचा अर्थ मालक होतो. समुदायाचा मालक त्याला म्हणतात गणपती. म्हणून लोकमान्यांना समुदाय एकत्रित आणायचा असल्यामुळे समुदायाच्या मालकाचा उत्सव सुरू केला. हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे. गणेश मला प्रत्येक वेळेला तुमची भीती वाटते, हा वायर तुटणे. सावकार बसून राहा ना, आता काही काम नाही, आता करून घेतो आम्ही सगळे. तर तो लोंकायला वावर आहे, तो नेमका वायर माझाच आहे. सारखं प्रत्येक वेळेला 3-3 मिनिटाला हालता येते. तुम्ही बसून राहता, काही टेन्शन घेऊ नका, हे सगळं मिलिटरी सारखं होणार. हे आमचे समाजाचे संबंध 30 वर्ष झाले भाऊ, तुम्ही आता आले परमात्मा, तुम्ही बसून राहा. विठ्ठल Oh,
विघ्नहर्ता देव आहे. थोडस डोकं चालवा. वाहनाचा मेळ बसत नाही किरण बाबा. एखाद्या घरात साडप साहेब 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन विकत घेतात. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरचा राजदूत घेतो, 3 नंबर वाल्याची हिरो होंडा असते तर धाकट्याची सुझुकी. तोच प्रकार महादेवाच्या घरात आहे. महादेवाचं वाहन नंदी आहे, पार्वतीचा वाघ आहे, कार्तिक स्वामीचा मोर आहे, गणपती बाप्पाचा उंदीर आहे. हे मोटरसायकली सांगतो एका घरातल्या. आणि इथून नुसतं डोकं चालवा. यांचं जुळतं का? नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला. कार्तिक स्वामीचा मोर शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपला. शंकराच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपला. जिथे वाहनाचा मेळ बसत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता आहे, माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पण हे आरती रैदास आपण समजतो सोपी नाही तेवढी. आता इकडे खेड्यापाड्यात बरं आहे सानाची, तिकडे मुंबई सारख्या ठिकाणी खंडण्या वर्गण्या नाही. आता गणपतीच्या खंडणी 5-25 पोरं बरमुडा घालून येतात. त्याला वर्षभर तिथं राहावं लागतं. घाबरून जाते घर मालक. वर्गणी कशाची भाऊ? गणपती उत्सव किती आहे यांच्याकडे? 5,000. एवढं बघा महाग आहे. कसं काय म्हणजे? आता त्याला बरमुड्याची गाठ आहे. वर्ष देतो रे बाबा देतो. किती दिवस झाले रे तुमचं मंडळ? 10 वर्ष झाले. बरं देतो बाबा वर्गणी. फक्त एक विनंती आहे, आरती म्हणून दाखवा गणपतीची. मंडळी एकमेकाकडे पाहत. म्हणजे एखादं म्हणतो कोण म्हणतो येत नाही प्रमाण त्याने आरती म्हटली शाबास बरोबर आहे. मग द्याना का दादा? थांबा. आता काय? आता अर्थ सांगा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा बरोबर आहे. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा हेही बरोबर आहे. वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता रोज रोज तुमच्या घरी आणून देणारा. अरे बसवल का पुढच्या वर्षी गणपतीला कोणी? म्हणून आरती समजतो तेवढी सोपी नाही. सर्वांना पाठ असली तरी खालचा नुरवी वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो. नाहीतर गेलं सगळं. आता तरी चाली म्हणू किरण महाराज फार वाटोळ झालं. दुःख हरता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतोय. म्हणतो हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतो नको रे. हो हो आता हा कुठून घातलाय. हो हो कोणाच माहिती. गणपती म्हणतो विघ्नाची वार्ता नको आणि आरती करणार म्हणतो हो 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 हो. अरे काय चाललं? म्हणून नुरवीवर थांबायचा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. पूर्वे प्रेम कृपा दयाती. तर जमतंय. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा. आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा. त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. विघ्नहर्ता. म्हणून तर कोणतंही कार्य असू द्या, व्यापारी असो की शेतकरी, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, अरे तमाशावाला असू द्या नाही तर कीर्तनकार, पहिलं वंदन गणपती बाप्पाला. निळोबा महाराज त्यांचं रात्रभर समाज उठू देत नाही. ते त्यांचं ऐकण्यासारखंच आहे. पण पहिला गणच असतो. पहिला गणच असतो. ओम नमो मोरेश्वर गिरिज गोवरा पिता शंकर गौरीच्या पोरा धावता पाव तुझ्या चरणी या मुसा भाव. हे यांनी ऐकलंय बरं का सगळे पूर्वी. हे टवकारले ना आता यांनी.
त्यांचा सुद्धा गण असतो. नंतर गवळण मग काय वग लावायचो तो रात्रभर. म्हणजे तमाशा मंडळ असो तरी पहिलं वंदन गणेशाला. कीर्तनकार असू द्या, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, उमा शंकराची सुता, उमा शंकराची सुता, उमा शंकराची सुता. चरणावरी देऊनी माता, चरणावरी देऊनी माता, चरणावरी देऊनी माता, चरणावरी देऊनी माता. आतामी आता दंडवत, आतामी आता दंडवत, आतामी आता दंडवत, आतामी आता दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, 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 प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता, चरणावरी देऊनी माता, साष्टांग दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, देऊनी माता. भंग आहे बाबा नामदेवाचा. लावलं तमाशातलं पुन्हा. प्रथम नमन करुणानाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवली माथा, साष्टांगी आता दंडवत. पण पहिलं वंदन गणेशाला आहे. गणेश हा विघ्नहर्ता देव. इथे कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे. त्याच्यात 3 दिवस कीर्तन, आज सांगता समारोप. गणपती बाप्पाचे आता विसर्जन आलंच. स्तुत्य कार्यक्रम केला. म्हणला थोडा आता कमी पडला, पण पुढच्या वेळेला सावध होतील पोरं. समाप्ती, समारोप, सांगता असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. आणि काल्याचं महत्व अतिपरिचयामुळे आम्हाला वाटत नाही निळोबा महाराज. अतिपरिचय झाला की महत्व संपत असतं. जावाई असावा, दूरचा असावा. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधार. पुढचं पाठ नाही आपल्याला. जावाई दूरचा पाहिजे आणि 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर 4-2 वर्षानं आला तर सासू नाचायचीच राहते. झाले लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पायीन जावयाला. शपथ खोटं नाही. जे पोटच्या लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला. परिस्थिती बिकट असली तरी नाकाचा मोती ठेवी गहाण, राग जावयाचा मान, राग जावयाचा मान, राग जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण, राग जावयाचा मान, राग जावयाचा मान, राग जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण, राग जावयाचा मान, नाकाचा मोती ठेवी गहाण. बघा किरण महाराज, राखीचा जावयाचा मान. या दोघांनी एवढा जोर का दिला या प्रमाणावर? यांच्या सासवाचा अनुभव आहे का नाही? नाकाचा मोती, राखी जावयाचा मान. पण जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षांनी येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल
तर मग सासू दरवाजात उभी राहून जावायला, हे जावाया, ते तांबडी बादली भरली ना नड्यावर आण येताना माझीच आहे. इतका दर्जा खाली जातो बरं का. जावाई लोक सावध राहा. मग दूरचा पाहिजे. अति परिचय खोटा, मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू, जगी तुच्छ पाही, लघुशसी द्वितीयेचा, वंदिती सर्व भावे, म्हणून सखया रे, दूर देशी राहावे. अति परिचय. पश्चिम दिशेला चंद्राची कोर विजेच्या दिवशी सगळ्या पाटपिंपरीच्या मावल्या आरत्या घेऊ घेऊ वाळायला एकमेकीला म्हणतात, अगं चला लवकर, हे मावळलं तर महिनाभर नाही दिसत, चला लवकर. एवढीशी कोर आहे विजेला. पश्चिम दिशेला चंद्राची सायंकाळी अख्ख्या गावातल्या मावल्या ओवाळतात. दररोज 6:30ला एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला चुकून शाली ठोकत नाही, त्याला कोणी नमस्कार करीत नाही का. हे रोजचं ते महिन्याचं इतका फरक पडतो. अति परिचय खोटा, मान राहत नाही, प्रगट दिसतो भानो, जगी तुच्छ पाही, लघुसे सिद्धितीयेचा, वंदिती सर्व भावे, म्हणून सखया रे, दूर देशी राहावे. जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही ते मलयागिरीवर आहे. शीतलता हा त्याचा धर्म आहे. शीतलता मलयानी शीतल मलयाने पाहलवे नये गाळू, सुमनाचा परिमळू, गुंफिता नये. शीतलता ज्याचा धर्म आहे, जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही ते मलयागिरीवर आहे. त्याला सापाचं वेष्टन आहे. सापाचं, कारण सापामध्ये विष अधिक प्रमाणात असतं. ते त्याचं स्वतःचं विष त्याला जाळत सुटतं, म्हणून तो थंडीचा आश्रय करतो. हा त्याच्या मागचा गुणधर्म आहे. ते 5-6 महिन्यांनी त्याला कात येते, तो विषाचाच प्रभाव आहे. जाळत सुटत त्याला आतून, म्हणून ते थंडीमध्ये आश्रय करत. ते शीतलता देणारा चंदन असल्यामुळे त्या चंदनाला सापाचं वेष्टन असतं, जे आपल्याला बघायला मिळत नाही. पण 1 क्विंटल तेल उकळत, सोयाबीनचं घ्या, शेंगादाण्याचं, हात घातला तर कातडं निघल सोडून, असं उकळत तेल, त्याच्यामध्ये जर त्या 52 चंदनाचा 1 थेंब सुईच्या टोकाने टाकायचा तर एका क्षणात अख्खं तेल
बाई, हा तुमचा पाहुणा आहे बरं का, सानप बाबा आगाव बुलढाण्याचा, थोडा आगाऊपणा करतो, नावच आगाव आहे, चांगलंय. रुंद एक क्षण तापली या तेला पावन चंदन. एवढं सामर्थ्य ज्या चंदनामध्ये आहे, एक सोयीच्या टोक थेंब टाकला तर थंडगार क्विंटलभर उकळतं तेल, जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही, पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी रोज त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक करते. याला म्हणतात अतिपरिचय. अतिपरिचय तसा काल्याचा ना आमचा अतिपरिचय, गावोगावी सत्ता आहेत ना, त्याच्यात काले असतातच. अतिपरिचय झाला म्हणून काल्याचं महत्व आम्हाला नाही. काला कुठेही होत नाही जिथे तीन गोष्टीचं एकत्रीकरण आहे. काल्यासाठी नामदेवराव, देव पाहिजे, नाम पाहिजे, दोन्ही तुमच्या नावात आहे, नाम आणि देव. इथं तुमचं बिल्डिंग, नाम पाहिजे, देव पाहिजे आणि भक्त पाहिजे. या तीन गोष्टी जिथे एकत्रित येतात, काला तिथे होत असतो. कथा त्रिवेणी संग देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम पाहिजे. काला तिथे होतो. एक महाराष्ट्र सोडला तर हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्व काय? पाडलाच पडदा, पडदा पाडला. भगवान सोर आहे, पुजारी सांगतो. एका पुजाऱ्या, भगवान झोपल्यावर तू जागा होशील का? हे सोर आहे म्हणतात. पण हे महाराष्ट्रातल्या टोप्या तिथे डोके चालवतात. आता टोप्या कोणी घालतात का? ज्याला डोके आहे ते. अजी महाराष्ट्र से आहे, बहुत दूर से आहे, कुछ करो बाबा, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो, 100. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली, पडदा बाजूला झाला. करो दर्शन. देव जागा झाला. तुझ्या बापाचा गडी आहे का? देव 100 रुपये उठवला, नाही दिले तर झोपला म्हणतो. आणि एवढं करून 25 फुटाहून दर्शन. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतं का इतक्या लांबून आलो खर्च करून, तरी 25 फुटाहून दर्शन. एक नया पैसा खर्च नाही. आषाढीला आमटीन भात खात ज्ञानबा तुकाराम पावल्या खेळत जायचं आणि तिथे जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. Oh
पायी घाला मिठे, पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. म्हणून बहिणाबाई चौधरी 2 लाईन मध्ये 2 देवाची तुलना केली. शब्द साधे आहे, अगदी अडाणी माणसाला कळेल असेल. त्यांच्या कविताही तशाच अडाणी माणसाला कळेल अशाच आहे. बहिणाबाई चौधरीच्या 2 देवाची तुलना. सोन्या चांदीनं मढीला, मडवीला नाही ना, तुमच्या गावाचं नाव मडी असल्यामुळे तेही मडी नाही. हा ना, सोन्या चांदीनं मडीला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा, पाना फुला मंदिराजी. सांगा काही चुकलं का? म्हणून याला विकून याला लागला, थोडासा लागला होता. म्हणून तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे, ज्याचं कोणी नाही त्याचा विठोबा, आंधळ्या पांगळ्याचा एक बालाजी दाता. तो मोठ्या लोकांचा आहे सानप बाबा बालाजी. बालाजी धीरूभाई अंबानीचा आहे, बालाजी ऐश्वर्याचा आहे, बालाजी अभिषेकचा आहे. असं वाचलं का तुम्ही? धीरूभाई अंबानी आषाढीला येऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन गेला. ऐश्वर्यानं पांडुरंगाला अभिषेक घातला नाही, तिनं तिच्या अभिषेकला घातला. अभिषेक म्हणून फाटक्या वारकऱ्याचा देव विठोबा, आंधळ्या पांगळ्याचा, ज्याचं कोणी नाही त्याचा. म्हणून अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. ऐशी चंद्रभागा ऐसे धीमा तेरा ऐसा विकेवर देव कोठे महाराष्ट्रात, ऐसे संत जना विसर हरिदास महाराष्ट्रात, ऐसा नाम घोष सांगा कोठे महाराष्ट्रात. महाराष्ट्र सोडून गेला तर काला इतर प्रांतात नाही. परप्रांतात काला नाही. भारत देश सोडून जा तर विदेशात काला नाही. नवे मृत्यू लोक सोडून जा तर स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी असतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा, म्हणजे हा आनंद स्वर्गात नाही. स्वर्गाच्या पलीकडे जा, सत्य लोक तिथेही नाही. तो ब्रह्मदेवाचा लोक आहे. सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव. तिथे सुद्धा हा आनंद नाही नसता तर तो मृत्यू लोकात सोहळा पाहायला आला नसता. जेव्हा आमचे वारकरी पंढरपूरला जातात, चंद्रभागेच्या वाळवंटात 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजवील असे नाचतात. लुब्धली नादी लागेल समाधी, लुब्धली नादी लागेल समाधी, लुब्धली नादी लागेल समाधी, लुब्धली नादी लागेल समाधी. जन नर नारी लोकारे, जन नर नारी लोकारे, जन नर नारी लोकारे, जन नर नारी लोकारे.
पंडित ज्ञानी योगी महानुभव पंडित ज्ञानी योगी महानुभव पंडित ज्ञानी योगी महानुभव पंडित ज्ञानी योगी महानुभव आये गति सिद्ध साधकारे आये गति सिद्ध साधकारे सिद्ध साधकारे गति सिद्ध साधकारे नतनानंद कल्लोळी पवित्र जाने मानवरी नतनानंद कल्लोळी पवित्र जाने मानवरी नाथानंद कल्लोळी गाती नामाई रे नाथानंद कल्लोळी गाती नामाई रे त्याला पाठ नसलं तरी गप बसत नाही, म्हणून खरं आडनाव आघाव बरोबर आहे. आता पालन तुम्ही काही म्हटलं पण म्हटलंच की नाही, त्याची हिंमत आहे भाऊ आम्हाला. गप बसत नाही. हा नाचती